नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मालविका ही इरावतीसाठी कॉफी घेऊन येते आणि तिला गुड मॉर्निंग करते. तर इरावती म्हणते की हे बघ मालविका, मी तुला जे काही सांगते, कारण आता दिवाळीचा सण येतोय आणि आमच्या घरामध्ये मात्र अक्षयच्या अगदी आवडता कंदील असतो. त्यामुळे अक्षय मात्र स्वतः कंदील त्याच्या आवडीचा घेऊन येत असतो. पण यावेळेस मात्र तू त्याच्यासोबत जायचं आणि तुमच्या आवडीचा कंदील घेऊन यायचा. तर मंगला मावशी आणि पंकज काका ह्या दोघींचं बोलणं मात्र दाराशी अगदी चोरून ऐकत असतात. त्यावर आता इरावतीचं बोलणं ऐकून मालविका म्हणते की अक्षयजी मला का घेऊन जातील. तर इरावती म्हणते की नाही अगं, तू आहेस तिथे, मग मी अक्षयला पाठवणार, त्यामुळेच तू अगोदर जायचं आणि त्यानंतर तुला अक्षय जॉईन होईल. ते ऐकून आता मालविका तर खूप खुश होते आणि चालेल असं म्हणते. तेव्हा मालविका इरावतीला परत म्हणते की जर मावशी आणि काकांनी जर काही घोळ घातला तर मग काय करायचं. तर मंगला मावशी आणि पंकज काका हे सर्व ऐकतात. त्यावर आता इरावती म्हणते की त्या दोघांनी घोळ घालू नये यासाठीच हा प्लॅन केलेला आहे. तर मालविका तू समजून घे, मी तुला काय म्हणते ते. जर त्यांना कळाले की तुझ्या आवडीचा कंदील आपल्या घरामध्ये येतोय तर ते नक्की तुला अडवण्याचा प्रयत्न तर करतीलच आणि रमा अक्षयला एकत्र पाठवण्याचा ते नक्की प्रयत्न करतील आणि हे सर्व होऊ नये यासाठी तू लगेच निघायचं. तेव्हा आता मालविका लगेच खुश होते आणि लगेच जाण्यासाठी तयार होते. तेव्हा मालविका आता दरवाजा उघडून बाहेर येते आणि त्याच वेळेस मात्र मंगला मावशी आणि आता हे काका बाजूला लपतात. तर आता बाजूला लपल्यानंतर मात्र आता मालविका तिथून निघून जाते. तर आता मंगला मावशी मात्र पंकज काकाला म्हणत असते की ही ओल्ड लेडी कधी सुधारणार आहे. तर या आगाऊ लेडीला आपण लवकर सुधारावूत असे पंकज काका आता मंगला मावशीला म्हणतात. मंगला मावशी विचारते की म्हणजे तुम्ही काय करणार आहात बरं. पंकज काका म्हणतात की हे बघ, माझ्याकडे व्हेरी गुड आयडिया आहे. तर ते ऐकून मंगला मावशी तर खुश होते आणि लगेच प्लॅनची रेडी तयार करायला सुरुवात करतात. त्यानंतर आता इकडे रूम मध्ये रमा आणि अक्षय हे असतात. आता रमा ही आंघोळ करून बाहेर येते. आता केस तिचे अगदी ओले असतात. ती मुद्दाम आता अक्षयचं तोंड तिकडे असल्यामुळे अक्षयच्या अंगावर आपल्या केसांचं पाणी उडवते. तेव्हा अक्षयला राग येतो. अक्षय तिच्यावर ओरडतो, ए काय करते. तेव्हा आता रमा म्हणते की मी काय केलं. अक्षय म्हणतो की हे बघ, इतर वेळेस तर तुम्हाला अगदी लेक्चर देत असते, परंतु आता मात्र स्वतः जे काही करतेस ना तर ते मात्र आता दुसऱ्याला दोषी मानवते आणि स्वतः चुका करत असते. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का. त्यावर आता अक्षय रमाला म्हणत असतो की तू मला सॉरी म्हण. रमा म्हणते की मी तुला का सॉरी म्हणू. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ, तू माझ्या अंगावर पाणी उडवलं, त्यामुळे मात्र आता मात्र तुम्हाला सॉरी म्हण म्हणजे म्हणच. त्यावर आता रमा म्हणते की हे बघा, पाणी उडलं तर तुम्हाला इतका त्रास होतोय, मग तुम्ही आता आंघोळीला जाणार आहात, मग पाणी उडाले तर काय होते. त्यावर आता लगेच अक्षय म्हणत असतो की हे बघ, आम्ही आंघोळीला जरी जाणार असेल तरी मात्र आता आंघोळीला जायचं म्हणून पाणी अंगावर ओतून घेऊ का. त्यावर तर रमाला रागच येतो. रमा म्हणते की बास, 2 थेंब तुमच्या अंगावर पाणी उडाले तर मात्र तुम्हाला इतका राग येतो. इतर वेळेस तर 15-15 दिवस तुम्ही तुमचा टॉवेल अगदी ओला 15-15 दिवस तिकडे पडलेला असतो. आता अक्षयच्या हातातील टॉवेल हिसकावून घेते आणि अक्षयच्या हातातील टॉवेल हिसकावून घेऊन मात्र ती आता अगदी बाजूला फेकून देते. अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की मी कुठे 15 दिवस घेऊन झोपतो. तेव्हा आता लगेच काय मुलगी आहे आणि तेवढ्यात आरोही धावतच येते बाबा बाबा करत. तर आता बाबा बाबा करत आल्यानंतर अक्षय तिला विचारतो की काय ग बाळा, काय झाले. आरोही म्हणते की अरे चल ना लवकर, आपल्याला कंदील आणायला जायचं आहे. तेव्हा आता लगेच अक्षय आणि रमाचा चेहरा लगेच खुलतो. आरोही मात्र त्याचा हात ओढत असते की चल बाबा लवकर. अक्षय म्हणतो की थांब अगं बेटा, आंघोळ करून दे. तेव्हा लगेच आता आरोही रमाला सुद्धा म्हणते की आई तू सुद्धा चल आमच्या सोबत कंदील आणण्यासाठी, आपण आपल्या आवडीचा कंदील चूज करूयात. आणि तेवढ्यात तेथे इरावती येते. इरावती लगेच म्हणते की नाही बाळा, अगं मालविका तिथे गेटवर वाट बघते आणि येथे तुम्ही काय करतात, चला बरं पटपट तयार व्हा कंदील आणण्यासाठी. तेव्हा रमा लगेच आता अक्षयकडे बघते. तर अक्षय इरावतीला म्हणतो की थांब, मला तयार होऊन दे, तोपर्यंत मी नंतर जातो. आणि तेवढ्यात पंकज काका धावतच येतात आणि रमाला म्हणतात की चल, मावशीच्या जरा पोटामध्ये दुखतंय, चल लवकर. रमा विचारते की काय झाले. इरावती लगेच आता म्हणते की काय बापरे. तर आता काका म्हणतात की रमा चल ना लवकर, तिच्या पोटामध्ये दुखतंय आणि हे बघ डॉक्टरांकडे गेलं असतं, परंतु तू जर आली तर ती डॉक्टरांकडे जाईल. त्यावर आता अक्षय म्हणतो की बापरे, जर खूप सिरियस असेल तर मी सुद्धा येतो. तर इरावती लगेच म्हणते की नाही, कारण रमा जर गेली तर बरं पडेल, तिची मावशी आहे आणि अशा वेळेस मावशीजवळ रमा जर असली तर मावशीला सुद्धा बरंच वाटेल, आम्ही सुद्धा आहोतच, त्यामुळे तुम्ही पटकन तयार व्हा. आता
मालविकासोबत अक्षयला पाठवण्यासाठी इरावतीचं हे सर्व नाटक सुरू असतं आणि ते आता इरावतीला शेरात सवाशेर भरून आता मात्र पंकज काका आणि मंगला मावशींनी रमा, अक्षय आणि आरोही या तिघांना एकत्र जाण्यासाठी हा प्लॅन रचलेला असतो। तर त्यावर आता रमा काकांना म्हणते की मी येते, तर आता आरोही म्हणते की अगं आई तू आमच्यासोबत चल ना कंदील आणण्यासाठी। अगं कंदील चूज करायला फक्त 5 मिनिट लागतील आणि त्यानंतर मग तू डॉक्टरांकडे जाऊ शकते। त्यावर त्या रमा ही आरोहीला समजावते असं नाही करता येणार, मला जावं लागेल बाळा, मावशी बरोबर जावेच लागेल। तर इरावती लगेच आरोहीला म्हणते की बाळा अगं तिचे काका आणि मावशी आहेत ते, आणि त्यांच्यासोबत जर रमा असली तर त्यांना बरं वाटेल, त्यांना सुद्धा आता एक रमाचा आधार वाटेल। आणि काय ग आरोही कंदील तर घ्यायचा आहे, मग तू बाबा आणि मालविका घेऊन या बरं कंदील। तेव्हा इरावती आता आरोहीला घेऊन बाहेर जाते आणि पंकज काका सुद्धा। रमा अक्षय एकमेकांकडे बघत असतात। अक्षय आता आंघोळीसाठी टॉवेल घेतो आणि रमाकडे बघत तो आता बाथरूमला आत निघून जातो। त्यानंतर इकडे मालविका मात्र येथे कंदील घ्यायचा आहे तर बाजारात तेथे स्टॉल लागलेले असतात, तर तेथे येऊन सुद्धा पोहोचते आणि अक्षय आरोहीची वाट ती पाहत असते। तेव्हा आता त्या मार्केटमध्ये आल्यानंतर ती विचार करते की मार्केट तर हेच दिसतंय आणि इरावतीला फोन करून म्हणते की इरावती मॅम मी मार्केटला पोहोचलेले आहे, तर पण अक्षयजी तिकडून निघाले आहे का? तर इरावती म्हणते की हो। तर ते ऐकून मालविका खुश होते, ग्रेट असं बोलून मी त्यांची वाट पाहते। आणि त्यावेळेस मात्र आता मालविका त्यांची वाट पाहत असते, फोन वगैरे ठेवते। तर आता पंकज काका आणि मंगला मावशी सुद्धा रमाला मात्र त्याच मार्केटमध्ये घेऊन येतात। रमा विचारते की काय हे सर्व काय सुरू आहे, काय चाललं, तुम्ही कुठे घेऊन आलात मला? अगं मावशी तुला बरं वाटत नाही म्हणून आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे ना? त्यावर आता पंकज काका म्हणतात की यस यस माय डार्लिंग, परंतु रमा मी तुला एक व्हेरी गुड आयडिया देऊ का? तर रमा हसते आणि म्हणते की हो, तू एक काम कर, तू मावशीला घेऊन दवाखान्यामध्ये जा, मी आहेच इथे। तेव्हा रमा विचारते की काय आहेच इथे? तर मंगला मावशी म्हणते की अगदी गुड आयडिया, आय एम रेडी। तेव्हा लगेच रमा म्हणते की काय ग मावशी तू तर आजकाल खूपच रेडी असते, काय चाललं हे सर्व? तेव्हा आता काका म्हणतात की रमा डोंट आस्क अगेन, नक्की आमचं काय सुरू आहे? अगं तू खरंच तिला घेऊन दवाखान्यामध्ये जा, तिचं पोट दुखतंय। तेव्हा मंगला मावशी पोट दुखण्याचं आणखीनच नाटक करते, तोपर्यंत मी इथे एक महत्त्वाचं काम करतो। तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की हो व्हेरी मच, कारण आम्ही इथे तुझ्यासाठीच आलो आहोत हे समजून घे। तेव्हा रमा विचारते की काय माझ्यासाठी, पण नेमकं काय? तेव्हा आता मंगला मावशी आणखीन जोरात किंचाळायला सुरुवात करते की माझं पोट फार दुखतंय म्हणून नाटक करत असते। तेव्हा आता मंगला आणि रमा मात्र आता निघून जातात, तर काका तेथे मालविका जवळच थांबतात। मालविकाच्या समोर काही खरेदी करत असते, तर काका तिच्याकडे बघत म्हणतात की तू आमच्या रमाच्या आयुष्यामध्ये घोळ घालायला आलीस, आता बघ आम्ही तुझ्यासोबत काय करतो ते। तेव्हा आता मालविका ही तेथे समोर खरेदी करत असते आणि तिची पर्स मात्र बाहेर मागे त्या स्टूलावर ठेवलेली असते। तोपर्यंत मालविकाचं लक्ष आता तिकडे असते आणि ती पाठमोरी करून आता पंकज काकांच्या पुढे उभी असते। पंकज काका तिच्या मागे असतात आणि त्या जी दुकानदार बाई आहे तर तिला अगदी काहीतरी हाताला धरून मात्र पंकज काका मुद्दाम एक नाटक करतात, जे काही तेथील पंत्या दिव्या वगैरे आहेत ते सगळं काही अगदी ह्या मालविकाच्या पर्समध्ये भरतात, जेणेकरून मालविकाने हे चोरलं आहे की असं दाखवण्यासाठी पंकज काका पर्समध्ये भरतात आणि आता लगेच बाजूला होतात, लपून बसतात तेथेच आणि त्या बाईला मात्र खुणावतात। तेव्हा आता मालविका येते, पर्स बघते, पर्स आता उचलते आणि तेथून जायला निघते। तेव्हा लगेच आता ही दुकानदार बाई लगेच मालविकाला आवाज देते, ओ मॅडम चाललात कुठे? तेव्हा मालविका घाबरते, मालविका म्हणते की काय कुठे चाललात म्हणजे काय? तर ती बाई म्हणते की माझे पैसे द्या। तर मालविका म्हणते की मी काही घेतलंच नाही, मग तुम्ही असेच पैसे मागतात का? तेव्हा आता ती बाई म्हणते की पंत्या घेतलेल्या आहेत त्याचे पैसे द्या। तर मालविका म्हणते की मी कुठे पंत्या वगैरे घेतल्या, मला तुमच्या पंत्या नाही आवडल्या, मी नाही घेतल्या। तेव्हा आता ही बाई अगदी मोठ्याने आवाज करते आणि आवाज देऊन मात्र शेजारील सर्व काकांना ती अगदी बोलावून घेते, सगळ्यांना आवाज देते। मालविका आणखीन घाबरते, मालविका म्हणते की तुम्ही आरडाओरड का करतात आणि काय हो चोर कुणाला म्हणतात मला? तेव्हा आता ती बाई म्हणते की हो तुम्ही चोर आहात, माझ्या इथे 10-12 पंत्या होत्या आणि त्या पंत्या दिसत नाही, तुमच्याशिवाय माझ्या दुकानात कोणी आलेच नव्हते। तेव्हा आता पर्स दाखव तुमची उचकून, असे जेव्हा ती बाई म्हणते तर लगेच मालविका म्हणते की 1 मिनिट, माझ्या पर्सला कोणी हात लावायचा नाही, मी तुम्हाला दाखवते, मी तुमच्या पंत्या घेतलेल्या नाहीत। तेव्हा आता मालविका अगदी ॲटिट्यूड मध्ये पर्स उचकते तर त्यामध्ये पंत्या असतात पंकज काकांनी ठेवलेल्या। मालविका बघते तर तिला धक्काच बसतो। आता शेजारील जे काही अगदी जमलेले लोक आहेत तर ते म्हणतात की चोर, खरंच किती भामटी आहे ही बाई, इने पंत्या तर पर्समध्ये ठेवल्या। त्यातील एक माणूस म्हणतो की हो तुम्ही चोर आहात, हे बघा तुम्ही त्या पंत्या पर्समध्ये ठेवलेल्या आहे। मालविका रडण्याचं नाटक करते
आणि म्हणते की मला खरंच माहिती नाही या पंत्या मात्र माझ्या पिशवीत आल्या कुठून. 1 मिनिट, आय एम सॉरी, मी तुमच्या पंत्या नाही टाकलेल्या. म्हणून ती पंत्या सगळ्या काही त्या टोपलीत ओतून देते. तर ती बाई म्हणते की पैसे द्या. मालविका म्हणते की कसले पैसे, मी रिकामी केली पर्स, याच्यामध्ये काही नाही, मला प्लीज जाऊन द्या. तेव्हा ती बाई म्हणते की हो चल निघ, परत या मार्केटमध्ये दिसायचं सुद्धा नाही. आणि तेवढ्यात आता पंकज काका बाहेर येतात. मालविका आणि सगळेजण तिथून निघून गेल्यानंतर पंकज काका आता त्या दुकानदार बाईला अगदी डन बोलतात, खूपच छान. तेव्हा ती बाई हसते आणि तेवढ्यात मंगला मावशी आणि रमा तिथे येतात. आता मंगला मावशी विचारते की अरे हनी काम झालं का. तेव्हा पंकज काका म्हणतात की हो व्हेरी गुड, एकदम छान असं काम झालं. तेव्हा रमा त्यांना विचारते की तुमचं नेमकं येथे काय चाललेलं आहे. तर तेव्हा आता पंकज काका म्हणतात की अगं रमा आमचं सोडून दे, परंतु डॉक्टर काय म्हणाले तिच्या पोटाबद्दल, काही चेक वगैरे केलं का त्यांनी. तेव्हा आता रमा ही म्हणते की डॉक्टर काहीच बोलले नाही, कारण मी त्यांच्याकडे गेलेच नाही, असे पंकज काका आणि मंगला मावशी यांच्या भाषेत बोलते. रमा म्हणते की तिला बरं वाटलं म्हणून आम्ही अर्ध्या रस्त्यातूनच मागे आलो. तेव्हा आता मंगला मावशी जोराने हसायला सुरुवात करते आणि म्हणते की हानी अरे एकदम अगदी वेगळंच झालं, जाता जाता मात्र माझं पोट एकदम ओके झाले रे. आणि मंगला मावशी मात्र आता पंकज काका आणि ह्या दोघांचा म्हणजे हात धरते आणि रमाला म्हणते की चल आम्ही दोघं आता निघतोय, तू मात्र येथे एन्जॉय कर. तेव्हा आता रमा त्यांना विचारते की तुम्ही कुठे निघालात, मी तर तुमच्याबरोबर डॉक्टरांकडे आले होते. तेव्हा आता लगेच पंकज काका म्हणतात की कम डाऊन. अगं कम डाऊन रमा, शांत हो जरा. अगं जरा आजूबाजूला बघ ना, येथे किती सुंदर अशा गोष्टी आहेत. अगं बघ ना तुझ्या ह्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी तू शॉपिंग कर. अगं इतके छान असे आकाश कंदील आहेत. अगं जरा नावाप्रमाणे वाग ना रमा तू. अगं ह्या आकाश कंदिलामध्ये रमा तू म्हणजे रम. तेव्हा आता मंगला मावशी हसते आणि म्हणते की काय रम, आणि रमाला म्हणतात की एन्जॉय आणि बाय करत आता दोघेही तिथून निघून जातात. त्यानंतर आता इकडे मालविका थोडीशी बाजूला येते आणि इरावतीला फोन करते. झालेलं सर्व काही प्रकार ती इरावतीला सांगते. इरावती तिच्यावरच ओरडते की अगं एक काम मी तुला सांगितलं होतं, ते काम सुद्धा तू व्यवस्थित धड केलेलं नाही. तेव्हा आता मालविका म्हणते की मी काय करू, मी सगळं काही करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या पंत्या माझ्या बॅगमध्ये कोणीतरी टाकल्या, मी खरंच काही केलेले नव्हते. त्यावर आता इरावती बरोबर ओळखते. इरावती म्हणते की हे मात्र त्या काका आणि मावशीचं काम असणार, दुसरं कुणाचं नाही. तर तू एक काम कर, तू अक्षय आहे तिथे लवकर जाऊन पोहोच, कारण तिथे ती रमुकडी आहे ना, ती येऊन पोहोचेल. तेव्हा मालविका विचार करते की आता मात्र मी कसे तिकडे जाऊ, आणि नको मी उगाच लोकांचा मार खायला तिकडे जायलाच नकोय, म्हणून मालविका आता खूप घाबरते. तेव्हा इरावती हॅलो करत असते आणि परत मालविकाकडे ओरडते की अगं बाई परत लक्ष दे ना एकदा. तर मालविका आता जाण्यासाठी तयार होते. तर इरावती फोन ठेवल्यानंतर म्हणते की काय हेला जन्माला आला तर हा. तर आता मालविकाला असं वाटतं की मी तिकडे कसं जाऊ. त्यानंतर इकडे बाजारात मात्र मार्केटला विविध प्रकारचे असे मस्त कंदील लागलेले असतात. त्यानंतर मात्र आता जेथे अक्षय आणि आरोही आलेले असतात तर तेथे मात्र आता ही रमा येते. तर आता अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघतच असतात. तर आता आरोही मात्र रमाला विचारते की आई तू आलीस का, चल मग आता आपण कंदील चूज करूयात. तेव्हा रमा मात्र अक्षयकडे बघते आणि म्हणते की मालविका येणार होती ना. त्यावर तर अक्षय म्हणतो की हो खरं तर ती येणार होती, पण काय माहिती ती कुठे अडकली बिचारी. तेव्हा अक्षय मात्र फोन लावण्याचा प्रयत्न करतो. तर आरोही म्हणते की बाबा अरे राहून दे, आपण तिघे आहोत ना, मग आपण तिघे मिळून कंदील सिलेक्ट करूयात. तेव्हा आता अक्षय रमाकडे न बघता विचारतो की चालेल का. रमा तर अक्षयकडे रागाने बघत म्हणते की हो चालेल ना. त्यानंतर अक्षय आणि रमा कंदीलकडे बघतात. तर अक्षय म्हणतो की लाल कंदील खूप छान आहे. रमा म्हणते की पिवळाच खूप छान आहे. तर आरोही दोघांकडे बघूनच असते. तर अक्षय मुद्दा म्हणतो की निळा खूपच सॉलिड आहे. तेव्हा रमा मुद्दा म्हणते की पांढरा खूप सॉलिड आहे. तर अक्षय रागाने रमाकडे बघत गुलाबी असं म्हणतो. तर रमा सुद्धा त्याच्याकडे रागाने बघत नारंगी असं म्हणते. तेव्हा तो दुकानदार यांच्याकडे पाहतच असतो आणि विचारतो की अहो मॅडम नक्की तुम्हाला कोणता कंदील देऊ बरं. तेव्हा अक्षय म्हणतो की चला आपण येथून निघूयात. रमा म्हणते की हो आरू चल बरं. तेव्हा आरोहीने मात्र तिच्या आवडता चॉईस कंदील सिलेक्ट केलेला असतो. तेव्हा आता लगेच रमा आणि अक्षय त्या कंदीलकडे बघतात आणि दोघे आता एकमेकांकडे बघत मात्र एक सोबतच म्हणतात की डन आणि आरोहीचा चॉईस, आणि परत एकमेकांकडे ते पाहत असतात. तर आरोही त्यांच्याकडे खुश होऊन बघत असते आणि शेवटी आरोहीच्या चॉईस का कंदील घेतलेला असतो. तर ते दुकानदार काका म्हणतात की हो अहो मुलांचं सुद्धा कधी ऐकावं लागतं. तर तेव्हा मात्र आता अक्षय विचारतो की कितीला आहे. तर आता तो दुकानदार काका म्हणतो की 300 रुपये. तर रमा म्हणते की स्कॅनर द्या.
तर अक्षय लगेच म्हणतो की ही कॅश घ्या। तेव्हा आता रमा ही रागाने अक्षयकडे पाहत असते तर अक्षय आता आरोहीला म्हणतो की चल आता। दोघे आता तेथून निघणार तोच लगेच आरोही त्यांना पुन्हा थांबवते। थांबा आई बाबा। आणि त्या दुकानदार काकांना म्हणते की हे 3 पण द्या आणि हे 3 सुद्धा द्या। तेव्हा अक्षय आणि रमा आरोहीकडे बघत पुन्हा मागे येतात आणि विचारतात की आरोही काय हे। तर आता ते काका म्हणतात की चालेल मी देतो। त्यावर तर अक्षय आरोहीला विचारतो की अगं आपल्याला एकच कंदील लावायचा आहे। तर आता आरोही म्हणते की नाही मला 7 कंदील हवं आहे कारण की आपण गेली 7 वर्ष एकत्र दिवाळी सेलिब्रेट केलेली नाही म्हणून मला त्या 7 वर्षांची दिवाळी एकत्र सेलिब्रेट करायची आहे। तर आरोहीला खूप आनंदाचा होतो। तर रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहत असतात सारखे ते एकमेकांकडे पाहतात। आरोहीला खूप आनंद होत ती त्यांच्याकडे पाहत असते। तेव्हा आता आरोही अगदी आई आणि बाबांना विचारते की चालेल का तुम्हाला की 7 कंदील घेतले। तर रमा म्हणते की हो बाळा आपण 7ही रंग घेऊयात। तेव्हा लगेच आरोही खुश होते आणि त्या काकांना म्हणते की द्या कंदील द्या आता। तेव्हा आता रमा अक्षय आणि आरोही मस्त असे ॲटिट्यूड मध्ये मस्त कंदील घेऊन जात असतात। आता अक्षय हा आरोहीकडे बघतो आणि त्यानंतर रमाकडे बघत असतो। रमा आता अक्षयकडे बघते। आता हे त्रिकोणी कुटुंब एकत्र कंदील घेऊन जात असते। आरोही खूपच छान आता या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते आणि खूप हसत सुद्धा असते। आता हे तिघे एकत्र जात असताना मालविका त्यांना पाहते। त्यांना बघून मालविकाला धक्काच बसतो आणि तिच्या जीवाचा खूप असा जळफळाट सुद्धा होतो। त्यानंतर मात्र आता इकडे घरी आल्यानंतर कंदील वगैरे सर्व काही अगदी म्हणजे प्रत्येक ठिकाणी लावलेला असतो आणि लाईट तर बंद असते। आरोही म्हणते की बाबा अरे लाईट ऑन कर बघूयात की आपण आणलेले 7 रंगाचे हे कंदील कसे दिसतात बरं। तेव्हा मात्र आता कंदील हे अगदी मस्त लावलेले असतात। आता अक्षय लगेच आता लाईट ऑन करतो। आता लाईट ऑन करून ठेवल्यानंतर मात्र आरोही खूपच खुश होते। आता छान अशी दारामध्ये रांगोळी काढलेली असते आणि जो किल्ला आहे तो सुद्धा छान असा सजवलेला असतो। अगदी तटबंदी अगदी आहे अगदी सेम तसं केलेलं असते। डेकोरेशनची सर्व तयारी खूप छान होते आणि अगदी खरंच हे घर अगदी खुलून दिसत असतं। आरोही आता हे सर्व डेकोरेशन बघून खूपच उड्या मारत असते आणि म्हणते की खरंच 7 रंगाचे हे 7 कंदील खूपच छान दिसतात। तर आरोही आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते आणि म्हणते की वाव खरंच किती छान आहे 7 प्रकारचे 7 कंदील। तेव्हा रमा म्हणते की हो बाळा। तर अक्षय म्हणतं की हो खरं आहे खरंच हे 7 कंदील खूपच छान दिसतात। तेव्हा आता रमा ही अक्षयकडे पाहते आणि अक्षय रमाकडे आरोही त्या दोघांकडे पाहतच असते। आरोही म्हणते की आज मात्र मी खूप एन्जॉय करणार आहे कारण ही दिवाळी माझ्यासाठी खूप अशी एन्जॉय आहे। तर ज्या दिवाळीत माझे आई बाबा माझ्या सोबत आहे त्यामुळे मला खरंच इतका आनंद होत आहे। तेव्हा आता अक्षय रमाकडे बघतो आणि रमा ही अक्षयकडे पाहते। दोघेही आता एकमेकांबरोबर खूप खुश असतात। तेव्हा रमा ही आता आरोहीच्या हाताचा केस घेते। तर आता आरोही म्हणते की मी देवाकडे मात्र प्रार्थना करते की मात्र ही अशीच दिवाळी कायम माझ्या आयुष्यामध्ये येऊन दे। तेव्हा मात्र आता रमा ही अक्षयकडे बघत आरोहीला जवळ घेते आणि छान तिचा गोडसा पापा घेते। तर अक्षय खुश होत आता आरोहीला हॅपी दिवाळी असं म्हणतो। रमा सुद्धा अक्षयकडे बघत आता हॅपी दिवाळी म्हणते। दोघे एकमेकांकडे पाहतात। आरोही छान अशी त्या दोघांकडे पाहत असते आणि म्हणते की आई आणि बाबा तुम्हाला माझ्याकडून अगदी हॅपी दिवाळी। आणि आता मात्र इरावती तेवढ्यात बाहेर येते डोकावून पाहत असते की नक्की यांचं काय सुरू आहे। तर आता हे त्रिकोणी कुटुंब आता इरावतीला एकत्र दिसते आणि तेवढ्यात आता इरावती समोरून मंगला मावशी आणि पंकज काका आत्या आत्या करत ओरडत येतात। आता इरावती खूप घाबरते। तेव्हा मंगला मावशी हसून म्हणते की इरा अगं काय झालं तुझं अगदी चेहरा आहे तर तो खूप नाराज दिसतो। तेव्हा मात्र आता पंकज काका म्हणतात की बट मालविका प्लॅन इज व्हेरी गुड। इरावती म्हणते की हो तुम्हाला माहिती होते मग कशाला मध्ये घुसायचं बरं। तेव्हा आता रमा अक्षय आणि आरोही एकमेकांशी छान असे गप्पा करत आनंद घेत असतात। तर आता मंगला मावशी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही दोघेही रमाचे बॉडीगार्ड आहोत त्यामुळे लक्षात ठेवायचं कळले ना तुला आता हे सर्व। आणि आम्ही मध्ये पडल्यानंतर तुझा जो काही ओव्हर प्लॅनिंग असतो तर तो बूम बूम। मंगला मावशी म्हणते की हो बूम। अक्षय रमा इज परफेक्ट मॅच अगदी करेक्ट असं कपेल आहे मेड फॉर इच अदर। आणि जर बघ ना बाहेर बघ किती हॅपी फॅमिली दिसते बघ हॅपी फॅमिली। तर मंगला मावशी म्हणते की हो लुक लुक अगं बघ बघ। तेव्हा आता रमा आणि अक्षय आरोही बरोबर छान असे गप्पा करत असतात आणि खूप खुश असतात। हे सर्व बघून आता मंगला मावशी इरावतीला म्हणते की अगं तुझं तोंड एकदा गोड कर बरं। म्हणून जबरदस्तीने इरावतीच्या तोंडात आता पेढा भरवायला जाते। तर इरावती म्हणते की मला नकोय एकदा मी सांगितलं ना नाही म्हणून। आणि जोरात मात्र आता मंगला मावशीच्या हातातील जो काही लाडू आहे तर मंगला मावशी तिला जबरदस्तीने भरवत असते। तर आता इरावती तो अगदी हात लोटून देते आणि तो लाडू बाहेर फेकला जातो। आणि आता इरावती मंगला मावशी म्हणते की बंद कर ही तुझी सर्व नाटकं। तेव्हा रमा आता
बाहेर अगदी खुश असते. तर आता पंकज काका इरावतीला म्हणतात की हे सर्व आहे ना तुमचं बोलणं ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि काय मँगो, तर मंगला मावशी खुश होऊन विचारते की काय यस गोली. आणि दोघेही आता एकमेकांच्या स्टाईलमध्ये अगदी हा पापा घेतात आणि दोघेही एकमेकांच्या हाताला धरून बाहेर निघून जातात. इरावतीला खूप टेन्शन येतं. इरावती आता विचार करते की ह्यांना कुठून आणले असेल, तर एकदाची बेत गेली तर बरं होईल. त्यानंतर आता हे अक्षय, रमा आणि आरोही त्या किल्ल्याजवळ येतात. हे सगळं किती क्यूट आहे बघितलंस का. आता किल्ला असा छान असा तयार केलेला असतो. मावळे अगदी जे काही किल्ल्याच्या भोवती असतं सर्व काही अगदी सेम तसं डेकोरेशन केलेलं असतं. तर आता खरंच आरोही म्हणते की छत्रपती शिवाजी महाराज. तेव्हा मात्र रमा आणि अक्षय आता त्यामध्ये दिवे लावतात. इरावतीला आता हे सर्व बघून खूपच राग येतो. इरावती रागाने बघत मनात म्हणते की रमा, तुला 7 वर्षाची दिवाळी साजरी करायची आहे तर परंतु गाठ मात्र माझ्याशी असेल, म्हणून रागाने आता रमाकडे पाहत असते. तर मित्रांनो, शेवटी इरावती खूपच अशी जळफाट झालेली असते. रागाने म्हणत असते की बघते आता मी कशी दिवाळी तू साजरी करते ते. आणि तोऱ्यातच आता रूम मध्ये निघून जाते. तर इकडे तिघी जण खूप खुश असतात. एकमेकांबरोबर ते आता दिवाळीचा आनंद लुटत असतात. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्यानंतर आता पाडव्याच्या दिवशी मालविका ही अक्षयला म्हणत असते की हे बघा माझी सर्व तयारी झालेली आहे, फक्त थाळी आहे ती तर रेडी ठेवते, तोपर्यंत फक्त तुम्ही तयार व्हा. मी तुम्हाला उठणं लावलं तर चालेल का. तर अक्षय म्हणतो की काय मला उठणं लावणार. तेव्हा रमा हे सर्व ऐकत असते आणि रागाने मात्र मालविकाकडे बघते. तर मालविका आता म्हणत असते की बायकोने नवऱ्याला लावायचं असतं म्हणून विचारलं. तेव्हा लगेच आता मालविका आतेच असते. तर आता रमा तिला जे काही ते ताट आहे तर ते तयार करून म्हणते की ही उद्याची तयारी असेल. तर मालविका म्हणते की हक्क माझा आहे यावर. रमा म्हणते की असे हक्क सांगणाऱ्या खूप आल्यात. मालविका म्हणते की किती काही झाले तर अक्षयला उठणं तर मीच लावणार. रमा म्हणते की बघूयात की काय होते. उठणं लावण्याचा हक्क कोणाला मिळतो ते. त्यानंतर आता मालविका अजूनपर्यंत काही उठलेली नसते आणि इरावती तिला उठून घेते आणि तिच्या तोंडावर पाणी वगैरे मारते आणि म्हणते की ही साडी आहे, ही साडी नेस तू. तर इकडे अक्षय आता तयार होऊन पाटावर सुद्धा बसलेला असतो आणि तिच्या अगोदर रमा तयार सुद्धा असते. रमा म्हणते की आता अक्षयला मालविकाच अजून आलेली नाही तर मग काय करायचं. तेव्हा मात्र आता अक्षय हा आरोहीला म्हणतो की आता तुझी आई मात्र आपल्याला उठणं लावेल बरं का. तेव्हा आता रमा म्हणते की हिची आई म्हणजे मी. तर अक्षय म्हणतो की हो. अक्षय आणि रमा परत एकमेकांकडे पाहत असतात. तर रमा आता अक्षयला स्वतःच्या हाताने उठणं सुद्धा लावणार असते. तर मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब तुम्ही करत राहा. तर धन्यवाद.